नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा क्षीरसागर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण उत्तम लक्षण हे जे संत रामदास यांनी लिहिलेलं काव्य आहे ते पाहणार आहोत। तर सर्वप्रथम प्रस्तावना पाहूयात। हे संत रामदास जे आहेत महान संत आहेत, त्याचबरोबर संत रामदासांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सामाजिक जाणीव। तर बघा, समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या काव्यात आढळते। बघा, समाजाविषयी यांना अतीव तळमळ होती, समाज सुधारावा यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं। आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केले। दासबोध ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचे व जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्येला येते। मनाचे श्लोक हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुखी असणारे काव्य आहे। बघा, संत रामदास हे एक थोर संत होते, त्याचबरोबर समाजाच्या विकासासाठी त्यांची खूप तळमळ होती। तुम्हाला माहीत असेल, बघा आपण जेवायच्या अगोदर बऱ्याच वेळेस असे श्लोक म्हणतो, ते मनाचे श्लोक त्यांचे खूप प्रसिद्ध आहेत। बघा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, त्याचबरोबर वदनी कवळ घेता, आणखी असे बरेचसे मना त्वची रे पूर्व संचित केले, त्या जगी सर्व सुखी असा कोण आहे, असे बरेचसे श्लोक जे आहेत त्यांचे मनाचे श्लोक हे प्रसिद्ध आहेत। बऱ्याच शाळांमध्ये हे श्लोक घेतात, कारण की ही खूप गरज आहे, काळाची गरज आहे विद्यार्थ्यांमध्ये। आता बघा, आपण पाहतो की सगळ्या गोष्टी होत राहतात। समजा शरीराला जखम झाली तर ती नीट केली जाते दवाखान्यामध्ये नेल्यानंतर, पण मनाची झालेली जखम म्हणजे मन कसं तुमचं ताब्यामध्ये राहील, मनावर नियंत्रण कसं मिळवायचं, मनाच्या मागे कसं नाही जायचं, मनावर जर आपण ताबा मिळवला तर बुद्धी, मन हे कशा प्रकारे आपण आपल्या ताब्यामध्ये ठेवू शकतो, अशा प्रकारे या गोष्टींवर खूप मोठ्या प्रमाणात चिंतन, मार्गदर्शन आपल्याला समर्थ रामदास यांनी केलेले आहे। तर या काव्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले बघा, तर बघा, आदर्श व्यक्तीची लक्षणे त्यांनी याच्यामध्ये सांगितलेली आहेत। बघा, काय करावे काय करू नये याबाबतचे मार्गदर्शन त्यांनी केलेला इथं सांगितलेला आहे। सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश या रचनेतून संत रामदास आपल्याला देतात। बघा, स्वतःची कीर्ती वाढवण्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे, सत्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे, विवेकाने म्हणजे विचारानं वागलं पाहिजे, याबाबत संत रामदास यांनी या काव्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे। ठीक आहे, चला तर मग प्रत्यक्ष काव्याला सुरुवात करूया। श्रोती व्हावी सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खून सर्वज्ञपणाची। बघा, आता काहीही तुम्हाला जर सांगायचं असेल तर तुम्हाला सावधान करा। श्रोती म्हणजे ऐकणारे, वक्ता म्हणजे सांगणारा। तर आता प्रत्येक गोष्ट बघा, एखादी तुम्हाला चांगली गोष्ट सांगायची तर त्याच्यासाठी तुम्हाला अलर्ट करावं लागतं अगोदर, आहे की नाही। आपण प्रार्थनेच्या वेळेस शाळेमध्ये बघतो की नाही, सावधान विश्राम घेतात, तर मग सावधान झाल्यानंतर राष्ट्रगीताची ऑर्डर दिली जाते, आहे की नाही। तर हे लक्षात घ्या, सावधान होऊन ऐका असं रामदास सांगतात। बघा, ज्या ज्या तुम्हाला गोष्टी सांगणार आहेत, उत्तम गुण सांगणार आहेत, ते तुम्ही सावधान होऊन ऐकावं असं ते इथं तुम्हाला सूचना करतात श्रोत्यांना। ठीक आहे, पुढं बघूया। वाट पुसल्याविना जाऊ नये, फळे ओळखल्याविना खाऊ नये, पडेली वस्तू घेऊ नये एकाएकी। बघा, आता तुम्हाला एखाद्या गावाला जायचं आहे, पण तो रस्ता कुठे जातोय, उगीच निघाले की निघाले याला अर्थ नाही आहे। तर मग ते वाट कुठं जाते, तो रस्ता कुठं जातो आहे, कोणत्या गावाला जातो आहे, तर ते विचारायचं अगोदर, नंतर जायचं। आलं लक्षात। त्याच्यानंतर कुठलं फळ, आता बरेच फळं काय होतं, आपल्याला माहीत असतं काही फळं, बघा समजा आता आपल्या झाडातला शेतातला आंबा आहे, तो आपल्याला माहीत असतो चांगला आहे, पण बऱ्याच वेळेस काय होतं, अनोळखी फळं असतात। मग त्या फळात ते कसं खायचं, त्याचं साल खायचं का मधलं गाभा खायचा, ते कशा प्रकारे खायचं हे आपल्याला माहीत नसेल तर ते फळ अगोदर ओळखल्याशिवाय ते फळ खाऊ नये। आणि कुठलीही एखादी वस्तू जर रस्त्यामध्ये पडली असेल तर ती काय करायची, घेऊ नये। बघा, बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की काही एखादी तुम्हाला वस्तू दिसली रस्त्यामध्ये, आपण नाही घेतलं दुसरं कोणी घेऊन, अरे ते सोडा, पण तुम्ही घेऊ नका। आलं लक्षात। जो घेईल त्याचं तो बघून घेईल, पण तुम्ही त्या वस्तूला, रस्त्यात पडलेल्या हात लावू नका। त्याच्यावरून तुमचं जे सत्यपणाने वागणं आहे, खरेपणाने वागणं आहे, ते तुमचं सर्वांच्या लक्षात येईल, ते तुमच्या मनाला समाधान देणारं असेल। आलं लक्षात। पुढं बघूया। बघा, जनी अर्जो तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी। बघा, जनी अर्जो तोडू नये, लक्षात घ्या, जगामध्ये अनेक आपल्याला हे आज्ञा, हे एक काय घालून दिलेलं आहे, नियम घालून दिलेले, तर ते नियम तोडायचे नाही आहेत। त्याच्यानंतर पापद्रव्य म्हणजे चुकीच्या गोष्टी करून, द्रव्य म्हणजे पैसा कमवायचा नाही। आलं लक्षात।
बघा आता वाल्याकोळी काय करायचा, जसं त्यांचं वाल्मिकी ऋषी झाल्यानंतर वाल्याकोळी काय करायचा, रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना लुटायचा आणि त्यांचं ते सोनं त्यांना हाणायचा, मारायचा आणि त्यांनी जर त्यांच्याकडचं द्रव्य म्हणजे पैसा सोनं नाही दिलं तर त्यांना मारून पण टाकत असे. म्हणजे असं चुकीच्या गोष्टीने धन जोडायचं नाही, आलं लक्षात, असं त्यांनी सांगितले. कमवू नये धन वाईट गोष्टींनी. त्याच्यानंतर पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी, आणि पुण्याचा मार्ग सत्याचा मार्ग कधीही सोडू नये असं आपल्याला रामदास स्वामी या काव्यामधून सांगतात. ठीक आहे. नंतरच्या 2 ओळी पाहूयात. तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंडू नये, सत्संग खंडू नये अंतर्यामी. बघा तोंडाळा म्हणजे काय, एखादा काय असतो ना उगीचंच आपलं काही कारण धोरण आपलं सुरू भांडणं असं, म्हणजे एखाद्याला सवय असते बघा भांडायची, तर त्याच्या नादी लागायचं नाही, आलं लक्षात. आता एक साधं उदाहरण घेऊया. हत्ती चालतो, कुत्रे भुंकत असतात. कुत्रे हत्तीचं काही बिघडू शकतात का? नाही. तर ते फक्त काय करतात, भुंकत राहतात. पण हत्तीने जर त्यांच्याकडे लक्ष दिलं तर त्याचा टाईम वेस्ट जातो, आलं लक्षात. म्हणजे इथं सांगितले जे तोंडाळ लोक असतात, व्यर्थ बडबड करणारे. वाचाळ म्हणजे काय, व्यर्थ बडबड करणारे, भांडणारे, भांडकुदळ, व्यर्थ बडबड करणारे, त्यांच्या नादी नाही लागायचं, आपला टाईम त्यांना द्यायचा नाही, आलं लक्षात. आणि सतसंग खंडू नये अंतर्यामी. तर आपल्या अंतर्यामी म्हणजे बघा लक्षात घ्या, सतसंग म्हणजे चांगली संगती, कधीच खंड पडू देऊ नये त्याच्यात. म्हणजे बघा ना, ती जुनी म्हण आहे ना, गदे कसात गये तर दो लाथा खाऊ घे, की नाही. तर चांगल्याची संगती आपल्या कामाला येते. बघा आणखी एक सांगितलं जातं की द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, कडू काग झाला संगतीने, हे की नाही. तर द्राक्षाचा वेल, द्राक्ष किती गोड असले तर लिंबाच्या झाडावर जर त्याचा वेल लावला तर चढवला तर ते कडू लागतात, आलं लक्षात. आणि हे लक्षात घ्या, त्याच्यामुळं असं सांगितलं आहे की संगतीचं खूप मोठ्या गोष्टी इथं आहेत, संगतीमुळे खूप गोष्टी घडत असतात. आणि म्हणून सतसंग खंडू नये, चांगली संतसंग खंडू नये. बघा संतसंग म्हणजे संतांची संगती कधीही त्याच्यामध्ये खंड पडू नये, ती सोडू नये असं सांगितलं इथं. संतांच्या संगतीमुळे आपल्याला खूप मोठ्या गोष्टी, खूप मोठं ज्ञान प्राप्त होत असतं, चांगल्या गोष्टी शिकायला मिळत असतात. म्हणून संतांची संगत ही कधीसुद्धा खंडू नये किंवा त्याच्यामध्ये खंड पडू नये असं समर्थ रामदास इथे सांगतात. पुढे बघूया. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विन करू नये कार्य काही. बघा आता आळसे सुख मानू नये. बघा आळस हा मानवाचा वैरी आहे, लहानपणी एक सुविचार सांगितलं जायचं आहे की नाही. तर जिथं आळस करतात तिथं तुमची प्रगती शून्य आहे, बघा आलं लक्षात. मग आता अभ्यास करायचा, आळस आला, अभ्यास होणार नाही, तुम्ही परीक्षेत चांगल्या मार्काने पास होणार नाही, तुमचं जे ध्येय अचीव होणार नाही, आलं लक्षात. म्हणजे आळसात सुख मानायचं नाही कधीसुद्धा. चहाडी मनास आणू नये. म्हणजे चहाडी म्हणजे काय, एखाद्याविषयी वाईट बोलणं हे आपल्या मनामध्ये आलं नाही पाहिजे. एखाद्याचं वाईट चिंतनं आपल्याला वाटू नये, एखाद्याचं वाईट व्हावं असं आपल्या मनात येऊ नये. शोधल्या विन करू नये कार्य काही. आता एखादं कार्य करायचं आहे आपल्याला, तर लक्षात घ्या कुठलंही कार्य करताना अगोदर त्याचं आपल्याला ते कार्य कसं आहे त्याची पाळेमुळे बघितली पाहिजे. त्या कार्यात योग्य काय, अयोग्य काय, कोणत्या गोष्टी अंतर्भूत आहे याचा सगळा शोध घेतल्याविना ते कार्य करू नये. असं समजा एखादा आपल्याला बिझनेस सुरू करायचा आहे, तर तो सुरू करण्या अगोदर त्याची संपूर्ण माहिती घ्या, नंतर तो चालू करा, आलं लक्षात. म्हणजे तुमची फसगत होणार नाही. म्हणजेच याचा अर्थ काय, शोधल्या विना करू नये कार्य काही. ठीक आहे. पुढं बघूया. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होडं घालू नये काही केल्या. बघा आता सभेमध्ये काय असतं ना, कधी कधी योग्य अयोग्याचा निवाडा केला जातो. मग तिथं लाजायचं नाही. समजा एखादी गोष्ट चुकीची तर त्याला चुकीची मानायचं, पण तिथं लाज वाटू द्यायचं नाही, आलं लक्षात. त्याच्यानंतर बाष्कळपणे उगीचच आपलं व्यर्थ बडबड करायची नाही. आपल्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य असावं अशा प्रकारचं आपण बोलायचे. बाष्कळ म्हणजे व्यर्थ बडबड करायची नाही. पैज होडला घालू नये काही केल्या. बघा पैंज लावणं खूप भयानक गोष्ट आहे बघा. म्हणजे आता आपण पाहिलं की महाभारतामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट झालेली युद्ध का झालं तर ती बघा द्यूत खेळत असताना पैंज लावली होती आहे की नाही. अर्जुनाने एक एक गोष्टी त्याच्यावर लावल्या. तुम्ही जिंकला तर दुर्योधनाने सांगितलं होतं हरलं तर एक एक वस्तू आपली द्यायची. आणि त्याच्यानंतर अर्जुनाने आपण पाहिलं की स्वतःचं राज्य दिलतं, भाऊ दिलते, द्रौपदीला सुद्धा या द्यूतावर त्यांनी लावलेलं होतं. हे सगळं कशामुळे घडलं, पैंजेमुळं, आलं लक्षात. बऱ्याच गोष्टी या पैंजेमुळं होत असतात. पैंज म्हणतो ना आपण, पैंज लावायची, ठीक आहे. तर तसे पैंज कधीच लावायचे नाही. तू हे कर, तुला हे देतो, तू असं केलं तर तुझं असं नाही. तर ते पैंज होडं ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं ते महाभारताचं आहे. म्हणून पैंज होडं लावू नये काही केल्या. काही जरी झालं तरी पैंज लावायची नाही, होड लावायची नाही, आलं लक्षात. होड म्हणजे काय, पैंज होड म्हणजे हेच शब्द की एखाद्याविषयी काय काही अशा अटीतटी हे तर हे करायचं नाही. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात.
बघा एक तर काय आहे ना, उपकार घ्यायचं नाही कोणाचा, उपकार घ्यायचा नाही. एखादं काम आहे ना, आपण सहज आता आपण पायी चाललो तर आपण चालू शकतो. एखादा तुमचा मित्र आलाय, चल गाडीवर जाऊ, तर नका. तुम्ही जाऊ शकतात ना पायी, तर जा. तर त्यांनी तुम्हाला गाडीवर सोडलं तर नेक्स्ट टाईम तो तुमच्याकडून काहीतरी अपेक्षित करेल, मला मी तुला गाडीवर सोडलं मागच्या वेळी, मग तू माझ्यासाठी हे करायला पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे त्याच्यासाठी काय करायचं, कोणाचा उपकार घ्यायचाच नाही. दुसरी गोष्ट काय सांगितली, घेतला तरी राखू नये. ठीक आहे, एखाद्याचा उपकार तुम्ही घेतला, एखाद्याने तुम्हाला मदत केली, तर त्याचे कधीतरी परतफेड करायचा विचार करा. आलं लक्षात? एखाद्याने मदत केली ती विसरून जायचं नाही. त्याच्यानंतर काय सांगितले, परपीडा करू नये. परपीडा म्हणजे दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नये. आणि विश्वासघात तर कधीच करायचा नाही. खूप मोठी गोष्ट आहे विश्वास. जगातील प्रत्येक नातं विश्वासावर अवलंबून असतं. तुम्ही जर एखाद्याच्या विषयी विश्वास एखाद्याने तुमच्यावर ठेवला आहे आणि जर त्याचा विश्वासघात केला तर मरेपर्यंत तो तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. अनेक नाती, अनेक व्यवसाय हे विश्वासावर आधारित असतात. बघा, खूप मोठ्या मोठ्याले लाखो करोडचे व्यवसायसुद्धा शब्द दिला मी हे करणार तर ते केले जातात. आलं लक्षात? आता आणखी एक याचं उदाहरण सांगायचं म्हणजे, तुम्ही विश्वास ठेवताल की नाही मला माहीत नाही, पण लक्षात घ्या, हरिश्चंद्र राजा होता, त्यांनी काय केलं तर माहिती का, स्वप्नामध्ये ऋषींना काय केलं तर राज्यदान दिलं. तर दुसऱ्या दिवशी ते ऋषी समोर आले आणि त्यांनी सांगितलं, राजा मला स्वप्नात दान दिलंतस ना तू. राजा ते हरिश्चंद्र राजा त्याच्या सिंहासनावरून खाली उतरला आणि त्यांनी ते राज्यदान केलेलं होतं ते त्या ऋषींना देऊन टाकलं. म्हणजे काय, विश्वासघात. म्हणजे बघा, नंतर त्या राजावर किती त्यांचा विश्वास झाला की हा राजा असा आहे की प्राण जाय पर वचन जाय, आहे की नाही. तर मग काय करायचं, तर आपल्याला विश्वासघात कधी कोणाचा करायचा नाही. दुसऱ्याला त्रास होईल, दुःख होईल असं आपल्याला वागायचं नाही आहे. किती छान सांगितले ना समर्थांनी. पुढे बघा, व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी. बघा, आपला जो मनाचा व्यापकपण, म्हणजे मनाचा जो मोठेपणा आहे ना, व्यापक बुद्धी असावी, अशी नॅरो माइंडेड असू नये, संकुचित बुद्धीने असू नये. ते बेडकासारखे आहे का नाही, बेडकाचं जग केवढं असतं तेवढ्या विहिरी पुरतं, आहे की नाही. तर हा संकुचित वृत्ती आपल्याकडं असू नये, व्यापकपणा असावा. तो कधीच व्यापकपणा आपला, मनाचा मोठेपणा सोडू नये, सांडू नये, म्हणजे व्यापकपणा आपला सोडून नाही द्यायला पाहिजे आपण. पराधीन होऊ नये. बघा, पराधीन होणे म्हणजे माणूस स्वावलंबी पाहिजे. पराधीन म्हणजे परावलंबी, दुसऱ्यावर शक्यतो अवलंबून राहायचं नाही. स्वतःची कामं स्वतः करायची, म्हणजे माणूस काय होतं, स्वावलंबी होतं. परावलंबी झालं म्हणजेच पराधीन. बघा, परावलंबी झाल्यावर आपल्याला प्रत्येक गोष्ट पुढच्या जो सांगल समोरचं त्याच्या मनाने करावं लागते. त्यामुळे शक्यतो आपल्याला स्वावलंबी व्हायचं शिकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आपले ओझे घालू नये कोणी एकासी. आता परावलंबी होणे म्हणजे हेच कोणी दुसऱ्यांवर आपले ओझे घालणे, आहे की नाही. आता बघा ना, छोट्या छोट्या गोष्टी असतात. मुलं काय करतात, छोट्याले शाळेतून आलं किंवा लहान भाऊ असेल तुमचं, बघा ना, तर तो काय करतो, समजा एखादी गोष्ट आहे, समजा एखादं शाळेतून आला समजा. आता आपलं काय असतं ना, शाळेतून लहान मुलं येतात, ते काय करतात, दप्तर इकडे तिकडं फेकतात, त्यांचे कपडे युनिफॉर्म वगैरे इकडे तिकडे फेकतात. तर मग ते आईला आवरावं लागतं. म्हणजे आपली गोष्ट, आपली एखादी, आपल्यामुळं दुसऱ्यांना त्रास होऊ नये, अगर आपले ओझे दुसऱ्याला होऊ नये, म्हणजे आपल्या एखाद्या गोष्टीमुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये असं आपल्याला इथं वागायचं. त्यांनी सांगितलं, आपले ओझे घालू नये कोणी एक असे. आलं लक्षात? आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही, आपल्यामुळे दुसऱ्याला ओझं होणार नाही. आता समजा तुम्ही दुसऱ्या गावाला गेलात, तुम्हाला तिथं राहायची इच्छा आहे त्या पाहुण्यांच्या घरी, पण त्यांच्या घरी एकच रूम आहे आणि त्यांच्यात ऑलरेडी 5 माणसं आहेत, मग तुम्ही तिथं नाही राहायला पाहिजे. म्हणजे तुमच्यामुळे तिथं काय होईल, अडचण निर्माण होईल. आलं लक्षात? म्हणजे हे लक्षात घ्या, इथं सांगितलं तसं आपले ओझे घालू नये कोणी एक असे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, सत्यमार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये. काय करायचं आणि काय करू नये, आलं लक्षात? बघा, सत्याचा मार्ग कधी सोडायचा नाही आणि असत्याच्या रस्त्याने कधीच जायचं नाही. 2 गोष्टी सांगितल्यात, एक करा, एक करू नका. काय सांगितलं, पहिली गोष्ट काय सांगितली, सत्याचा मार्ग सोडायचा नाही. आणि दुसरे काय सांगितले, असत्य पंथ, चुकीच्या मार्गाने, खोट्या मार्गाने जायचं, पंथ म्हणजे रस्ता नाही, असं समर्थ रामदासांनी इथं सांगितलेलं आहे. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. बघा, असत्याचा अभिमान, याचं उदाहरण दुर्योधन आहे. दुर्योधन वास्तविक त्याला खूप असत्याचं, हे सगळं माझं आहे, माझं आहे, असत्य होतं. रावण घ्या, दुर्योधन घ्या, यांना खूप अभिमान होता असत्याचा. ते वाईट वागायचे, दुष्ट होते, दुराचारी होते, तरी त्यांना त्यांच्या शक्तीचा अभिमान होता आणि त्याच्यामुळे त्यांचं काय झालं, गर्वाचे घर खाली असतं. लंका ही जळाली आणि दुर्योधनाचं राज्य नष्ट झालं. 100चे 100 पुत्र मारले गेले. आलं लक्षात? म्हणजे काय असतं, तुम्ही जर असत्याच्या मार्गाने चालताल, अभिमान खोट्या गोष्टीचा घेताल, तर तुमचा टिकाव लागणार नाही, तुमचा सर्वनाश व्हायला वेळ लागणार नाही. ठीक आहे. भले भले गेले तर आपली काय कथा आहे का नाही. सगळ्यात मोठं उदाहरण दुर्योधन आणि रावण, अभिमान केला आणि त्याच्यामुळे त्यांची ती कथा झाली. आलं लक्षात? हे सगळ्यांना माहिती आहे. पुढचं बघा, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी. अपकीर्ती कधी होत असते, अपकीर्ती म्हणजे काय, आपल्याविषयी एखादं वाईट बोलतंय, अपकीर्ती, वाईट गोष्टी केल्या. तुम्ही बघा, एखाद्याने चोऱ्या केल्या, खोटं बोललं, तर मग त्याची अपकीर्ती होती, तो नालायक आहे, दुष्ट आहे, असं लोक त्याच्याविषयी म्हणतात. आलं लक्षात? अशी तो माणूस नाव घेतले, हा तो मुलगा चांगला आहे बरं का,
खूप सज्जन आहे. आणखी काय सांगता येईल, तो खूप शिस्तबद्ध आहे, तो कधी खोटं बोलत नाही, हे शिक्षकांचा विश्वास आपल्यावर पाहिजे. मग ही अपकीर्ती सांडली पाहिजे. अपकीर्ती सांडावी म्हणजे काय, आपल्याविषयी कोणी वाईट बोललं नाही पाहिजे. एखाद्या मुलाचं नाव घेतलं की तो मुलगा खूप चांगला आहे, तो खूप वाईट आहे, दुष्ट आहे असं म्हटलं नाही पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे अपकीर्ती आपली झाली नाही पाहिजे आणि आपली जी सत्कीर्ती ती वाढवावी. तर सत्कीर्ती म्हणजे चांगले काम करा, एखाद्याला मदत करा, शक्य होईल तेवढी चांगले कार्य करा, खोटं बोलू नका, सत्याच्या मार्गाने चला. हे सर्व करत असताना तुमची सत्कीर्ती वाढणार आहे. आलं लक्षात? बघा, हे विरुद्धार्थी शब्द आहेत, अपकीर्ती आणि सत्कीर्ती. ठीक आहे. विवेके दृढ धरावी वाट सत्याची. सत्याच्या वाटेवर चालायला विवेक लागतो आणि हे लक्षात घ्या, जी सत्याची वाट आहे ती दूर असते, पण जर विवेकाने चालला तर ती वाटसुद्धा पार करायला काहीच वेळ लागणार नाही, असं इथं समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे. तर लक्षात घ्या, एकूण उत्तम लक्षण म्हणजे चांगले लक्षण. उत्तम बघा, तुमचं लक्षण म्हणजे गुण. तर चांगला व्यक्ती कसा ओळखायचा, चांगल्या व्यक्तीची लक्षणं काय, चांगलं कसं बनता येईल, वाईट गोष्टी कशा सोडून द्यायच्या, काय काय आपल्याला जीवनामध्ये अंगीकार करायचा आणि काय काय सोडून द्यायचं, या सर्व गोष्टींची समर्थ रामदासांनी या काव्य लक्षणामध्ये आपल्याला ओळख करून दिलेली आहे. ठीक आहे. तर आजचा हा जो उत्तम लक्षण ही जो आहे काव्य इथं संपलेलं